मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ पूर्ण पहा. पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की पांढऱ्या लाईटचा परिणाम काय होतो. तर इथं पाहू शकता समोर या भाऊंनी पांढऱ्या लाईट लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं दोघांनाही अंदाज नाही आला. इथं गाड्या आरामात बसल्या पण असत्या, पण त्यांच्या पांढऱ्या लाईट आणि हाय बीम असल्यामुळं मला तेवढा अंदाज घेता आला नाही. आणि लेफ्ट साईडला थोडंसं रोडचं बघा तुम्ही, तोडफोड झालेली आहे ते नाल्याची, तर त्याच्यामुळं मला लेफ्टला गाडी घेता नाही आली. तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं आपल्या गाड्यांना पांढऱ्या लाईट लावू नका. पांढऱ्या लाईट लावल्याच्या नंतर समोरच्याला अंदाज येत नाही, आपल्याला अंदाज येतो पण समोरून येणाराला अंदाज येत नाही व्यवस्थित, आणि त्याच्यामुळं कधीकधी अपघात होतो. आता या व्हिडिओमध्ये तेच होतं की त्यांच्या पांढऱ्या लाईट परत ते खालच्या जे फॉग लॅम्पच्या तिथं लाईट लावल्या होत्या त्या चालू होत्या, आणि त्याच्यानंतर मी त्यांना अप्पर डिप्पर दिल्यास त्यांनी पूर्ण अप्पर लावल्या लाईट, तर दुसऱ्या पण पांढऱ्या लाईट लावल्या. साईडला गाडी दाब तुझी. कुठल्या रोड त्या साईडला, कुठला वाटतं त्या साईडला. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपली लाईनमध्ये असं काही अडथळा निर्माण होतो आणि जर समोरच्या लाईनमधून जर एखादी गाडी किंवा काही येत असेल तर त्या गाडीला पहिलं जाण्यासाठी प्रायोरिटी द्या. आपल्या लाईनमध्ये जर काही अडथळा असेल तर तिथं थांबलं पाहिजे. तुम्हाला अप्पर मारला होता की मी बसणार नाही म्हणून. अप्पर मारला तर तुम्ही अप्पर मारला पहिलाच आणि पुन्हा परत पुढे आले. आता जो आला आता काय करतो सांग. आता तुमची बसती गाडी माहिती नाही बसती. पुढे तू काय करतो हे सांग. इथं या भाऊंना पण माहिती आहे की जर त्यांचं जर अप्परची लाईट नसते आणि जर डिपरवर असते आणि पांढऱ्या लाईट नसत्या तर दोघांनाही रस्ता क्लिअर झाला असता आणि हळूहळू गाड्या तिथून थोडंसं स्पीड कमी करून आरामात निघून गेल्या असत्या गाड्या. पण त्यांचं पांढऱ्या लाईट असल्यामुळं मला रोडचा अंदाज नाही आला आणि मी अप्पर दिला. त्यांनी ज्यावेळेस त्यांचं पांढऱ्या लाईट असल्यामुळं पण मी पण अप्पर दिला, तर दोघांनाही त्याच्यामुळं अंदाज नाही आला. मी कंटिन्यू डिपरवर गाडी चालवत असतो आणि असं काही झाल्याच्या नंतर मी पूर्ण अप्परचं लाईट लावत असतो आणि अप्परचा लाईट लावल्यानंतर त्यांना पण अंदाज आला नाही. त्याच्यानंतर या भाऊचं म्हणणं असं होतं की मी पाठीमागच थांबायला पाहिजे होतं, पण इथं चूक काय झाली माहिती आहे का, पांढऱ्या लाईट असल्यामुळं अंदाज नाही आला आणि अंदाज नाही आल्यामुळं आणि ते थांबले नाही, त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम्स क्रिएट झाला. पण या भाऊनी ज्या प्रकारे गाडी पुढं आणली आणि त्याच्यानंतर जे बोलतायत तर हे बरोबर आहे का यांचं बोलणं, तर कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा. आणि असं कधीही करू नका. जर समोर काही अडचण निर्माण झाली असेल तर थोडंसं पाठीमागं थांबा, थोडासा स्पेस ठेवा, आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर गाड्या मागं पुढं घेण्यासाठी थोडंसं स्पेस राहायला पाहिजे. असं काहीतरी थांबून थोडंसं सहकार्य केलं पाहिजे एक दुसऱ्याला. पण इथं या भाऊंचं म्हणणं आता पुढं ऐकू शकता तुम्ही. या भाऊनं इथंच गाडी बंद पण केली होती, याच्या अगोदर गाडी बंद केली आणि मी हलणार नाही असं म्हणत होता. पण असं कधीही करू नका. शक्यतो होता होईल तेवढं एक दुसऱ्याला सहकार्य करा. खाली खड्ड्यात पडायची वेळ तुला समजत नाही का काय काय समजत नाही का. गाडी टाकतोय कुठं तू, कुठं टाकतोय, कुठं टाकतोय गाडी. गाडी थांबवायला पाहिजे ना. अरे तू कुठून आलाय रे, मग तुला कुठून आलायस आपण तू? मारतोय ना भाऊ. काय अप्पर डिप्पर मारतो, कुठून आलायस तू? त्याला पण अरे वाटतं करून इथं आलायस. तू नको सांगू मला. तू इथं अरे आला, तुला बाबा. टप्पर टिप्पर मारतो. तुला सांगतोय काय गाडी थांबव करून. त्या स्विफ्ट वाल्या सोबत भांडण केलं, त्याला काय काम असणार. मी गाडी लावून ठेवणार वाटेत, तुला पण इथं थांबून ठेवणार. तुला कंपनीची गाडी असणार ना, तू स्वतः धंदा करत असणार. समजलं ना. जा. एवढी पण गुरुमी नको करत जातो भाऊ. या भाऊनी बरोबर सांगितलं. आमची मजबुरी काय असते ना, फक्त ही एकमेव मजबुरी असते.